बघा ही आमची बछडी आहे बघा. उद्या ना नमस्कार. मला तर कधी कधी एका गोष्टीचं एवढं नवल वाटते ना का आजकालचे जे 90% मुली आहेत त्यांची जे लग्नाची डिमांड आहे ते काय म्हणतात का आम्हाला मुंबई किंवा पुण्यामधलाच मुलगा पाहिजे आणि तो पण सरकारी नोकरीवाला पाहिजे. ते स्वतः तर काही करत नाही, ते फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि काहीतरी शिवणकाम ब्युटी पार्लर वगैरे करतात. पण त्यांची डिमांड एवढी भारी असते ना का त्यांना जो लग्नासाठी मुलगा पाहिजे त्यांची पण असते आणि त्यांच्या आईवडिलांची पण डिमांड असते का तो सरकारी नोकरीवालाच पाहिजे आणि तो वेल सेटल पाहिजे, त्याच्याकडे स्वतःची शेती असली पाहिजे, चांगला फ्लॅट असला पाहिजे पुणे मुंबई किंवा पुण्यामध्ये. तर मग हे अशी जर मानसिकता असली तर मग जे शेतकऱ्यांची पोरं आहेत, जे गावाकडची पोरं आहेत, जे शिकलेले आहे, वेल सेटल आहेत, त्यांनी काय करायचं मग? ते काय त्यांना ते काय म्हणजे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही का? ते पण तुम्हाला सुखी ठेवू शकतात ना. याचा विचार सगळं मुलींनी आणि पालकांनी करायला पाहिजे. कारण ही डिमांड जी आहे ही तुमच्या मुलीचं वय वाढत जाणार आहे काही दिवसानं आणि ही तुमची डिमांड, कारण प्रत्येकाची डिमांड ही आयुष्यामध्ये पूर्ण होऊ शकत नाही, हे तर आपल्या सर्वांनाच मान्य केलं पाहिजे. आणि योग्य वयातच माणसानं लग्न मुलामुलींचं केलं पाहिजे, नाहीतर मग पुढं चालून पस्तावण्याची वेळ कुणावरही येऊ नये. तर आजकालच्या ज्या मुली पण चांगल्या, ज्या 10% मुली आहेत ते पण सुशिक्षित आहेत, त्यांना पण कळते का आपला आयुष्याचा जोडीदार पण चांगला असला पाहिजे. मग तो कुठेही असो, गावात असो, छोट्या शहरात असो, मग त्या पण काहीतरी मेहनत कष्ट करून पण आपलं जे उदरनिर्वाह करतात, 2 पैसे साठवतात आणि काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवतात. असंच जर सर्व मुलींनी विचार केला तर नक्कीच आपला देश हा जो खूप म्हणजे बदल होईल याच्यामध्ये. आणि जे सरकारी नोकरीवाल्यांची जे डिमांड आहे ते जर सगळे सरकारी नोकरीच करत लग्नासाठी ते सरकारी नोकरीवालाच बघत राहिले तर मग आपला भारत देश कोण घडवणार, हे याचा पण विचार व्हायला पाहिजे. आता तुम्हाला मी दाखवतो आहे. आता आमची जे मिसेस आहे तिनं बघा म्हणजे स्वतःच्या मेहनतीनं किती सुंदर हे शेवड्या बनवलेल्या आहे आणि हे बघा आलू चिप्स वेपर बनवलेले आहे, असं काय भरपूर बनवलेलं आहे तिनं. याच्यामध्ये कसं आहे तिचा याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तिची जी दूरदृष्टी आहे, कल्पनाशक्ती आहे, तिची मेहनत आहे त्याच्यामध्ये, हे तिनं करून दाखवलेलं आहे. तर आपण पण असं काहीतरी घरी बसल्या करू शकतो आणि आपला जे आपण 2 पैसे जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण सत्यात उतरू शकतो. असं जरुरी नाही का बाबा हे काय नुसतं मुंबई आणि पुण्यामध्येच राहून आपण करू शकतो. तर आपण गावाकडे पण आता कसं इंटरनेटचा जमाना आलेला आहे आणि आजकाल जे जग हे जवळ आलेलं आहे, खूप जवळ आलेलं आहे. तर आज पैसा कमवणं घरी बसून पण करू शकतो आपण. पण आपलं जे आयुष्य आहे हे एक दिवस खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही कृपया करून वाया घालू नका. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला आहे ना ते जे भौतिक सुख मिळू शकते, पण जे मानसिक सुख आहे, जे मानसिक शांती आहे, जे शारीरिक सुख आहे, हे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये मिळू शकत नाही. कारण आजकाल समजा दोघेही नवरा बायको जर सरकारी नोकरीमध्ये असले तर त्यांची मुलं ही हमखास पाळणा घरामध्ये राहत असतात आणि ते दुसऱ्या गावाला, मुलगा दुसऱ्या गावाला, मुलगी दुसऱ्या गावाला, मग ह्यांची हप्त्यातून एकदाच भेट होत असते. मग त्यांच्यामध्ये कसं ते ताणतणाव निर्माण होतो शेवटी आणि त्यांचं जे रिलेशन आहे ते खराब होऊन जातं, टिकत नाही, शक निर्माण होतो आणि ते डायव्हर्सचं प्रमाण वाढते, हिंसा वाढते. तर याचा पण सर्वांनी विचार करायला पाहिजे.